सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाला आरंभ करतात. गणेशाचं स्तवन करत असताना त्याच्या अंगावरच्या वस्त्राचा विचार सांगून झाल्यानंतर आता आणखीन त्या वस्त्राचा विशेष सांगतात. ज्ञानोबारांनी जे चिंतन इथं केलंय त्याच्यामध्ये क्षुद्र घंटिका या शब्दावरून ते कुठं लावायचं या संबंधातला थोडासा विचार काल आपण करून आलो. दोन अर्थानं त्याचा विचार आपल्याला करता येतो. जो परंपरेनं चालत आलेला विचार आहे तो पैंजण या अर्थाने आहे. गणेशाच्या पायामधल्या पैंजणांना ज्या लहान लहान घंटिका लावलेल्या आहेत त्याचा रुणझुण होणारा आवाज हीच अर्थशोभा आहे असं ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. पण अर्थशोभेचा संबंध एकदम पैंजणाशी लावण्यापेक्षा अर्थशोभेचा संबंध नागर पदबंधाशी लावणं हे जास्त संयुक्तिक वाटल्यामुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जी वर्णनं आपल्याला दिसतात ही वर्णनं आत्ता ज्ञानोबारांनी सुरुवात करत असताना अलंकार, स्मृती, अवयव, त्याच्यानंतर अष्टादश पुराणे, त्याची मणिभूषणे असं अलंकाराचा विचार करून हळूहळू ज्ञानेश्वर महाराज खाली चाललेले आहेत. त्यामुळे एकदम पैंजणापर्यंत ज्ञानोबाराय जाणार नाही. कारण आता व्यासादिकांची मती त्याची मेखला कमरेपर्यंत खाली उतरले, मग आकार चरण युगल, मग उकार उदर विशाल हे पायापर्यंत उतरले, मग पैंजणांपर्यंत जायला पाहिजे की नाही असं क्रमानं ज्ञानोबाराय जर खाली उतरत असतील तर एकदम पैंजणांचा विचार करण्यापेक्षा ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं नागर पदबंधाचं जे वस्त्र त्या परमात्म्याला समर्पित केलेलं आहे त्याच्या काठाला लावलेल्या ज्या बारीक बारीक घंटिका आहेत त्याचा रुणझुण होणारा आवाज ही अर्थशोभा आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं. याचा विचार काल आपण करून आलो. त्यातही एक विचार थोडासा असा स्पष्ट करता येऊ शकतो पुढच्या ओव्यांमधून. अजून एक जाता जाता बोलतो, पुढे बोलावं लागणारच आहे पण उल्लेख करायला काही हरकत नाही. दुसऱ्यांदा बोललो तर तुम्हाला राग येणार नाही, त्यामुळे इथं बोलायला काही अडचण नाही. पुढे जे एक विचार त्याचा असा आहे की भगवान, आता आपण पांडुरंगाचं वस्त्र पाहतो, पांडुरंगाचं रूप पाहतो, अंगावरचं वस्त्र पाहतो. त्या वस्त्रामध्ये पांडुरंगाच्या गळ्यामध्ये एक शेला अडकवलेला आहे आणि तो शेला जसा अडकवलेला आहे तो असा सरळ सोडलेला नसतो, तो कुठंतरी अडकवलेला असतो. मग ते हात कमरेवर आहेत त्याच्यामध्ये तो शेला अडकवला जातो. तर ज्ञानोबारायांनी गणेशाच्या गळ्यामध्ये जे नागर पदबंधाचं वस्त्र घातलंय ना ते सुद्धा घट्ट राहावं याच्याकरता ज्ञानोबारायांनी पुढं काही योजना केली. कारण अंगावरचं ते उत्तरीय ते उडून जाऊ नये याच्याकरता ते घट्ट धरून ठेवावं लागतं. मग ते जे नागर पदबंधाचं वस्त्र आहे की ज्याच्यामध्ये त्याचा पोत, त्याचा रंग म्हणजे अलंकार आहे वगैरे वगैरे जो विचार आपण करून आलो, असा जो विचार, असं जे वस्त्र आहे ते उडू नये याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ते कशानं बांधून ठेवलंय तर ते साधन आहे व्यासादिकांची या मती त्याची मेखला, ते कमरेला बांधलेली व्यासांच्या बुद्धीनं ते अर्थशोभेचं वस्त्र ज्ञानोबारायांनी घट्ट पकडून ठेवलंय आणि ते उडून जाऊ नये याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज खालीचे त्याच्या ज्या झिरमिळ्या आहेत त्याच्या खाली त्याला ज्ञानेश्वर महाराज पल्लव सडका असे शब्द वापरतात. आता ते पुढे त्याचा विचार करू ते कोणत्या अर्थानं आलं, साहित्यशास्त्रीय त्याचा अर्थ काय. म्हणजे गणेशाच्या अंगावरचं हे साहित्यरूपी जे काही वस्त्र आहे ते वस्त्र आपल्यापर्यंत ते कशानं घट्ट बांधून ठेवलं आपल्याला कसं ते कळेल, ते व्यासादिकांच्या मतीनंच कळेल. दुसरी त्याला धरून ठेवणारं दुसरं काही नाही असा एक संकेत त्याच्यामधून आपल्याला दिसून येतो. तो पुढचा विचार झाला. अजून मध्ये एक ओवी राहिली आपली, ती झाल्यानंतर त्याचा विचार आपण करू जेव्हा येईल तेव्हा. मुद्दा हा आहे की ज्ञानेश्वर महाराज इथं देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी असं म्हणून ज्या क्षुद्र घंटिकाचा विचार करतात त्या क्षुद्र घंटिका वस्त्राला लावलेल्या आहेत असा विचार आपण केला. त्याचं आणखीन एक कारण आपण असं दिलं की या काव्य नाटकाचा विचार करताना काव्य नाटकामध्ये काय येणार आहे
काव्य नाटक कोणतं याचा जर विचार केला, आपण संस्कृत नाटकांचा विचार करा. संस्कृत नाटकांच्या रचनेची जी पद्धत आपल्याला नाट्यशास्त्राच्या चिंतनामध्ये दिसून येते, त्याच्यामध्ये कवीच्या मनामध्ये कथा निर्माण होते किंवा नाट्य निर्माण संहिता लिहिणार याच्या अंतःकरणामध्ये नव्यानं कथा निर्माण होत नसते. मग ही कथा रामायण महाभारत अशा सिद्ध ग्रंथांमधून एक कथा काढून घेतली जाते आणि मग त्या कथेला नाट्य रूपामध्ये नंतर फुलवलं जातं. संस्कृत बहुतांश नाटकं ही रामायण महाभारत पुराणातल्या काही कथा याच्यावरच अवलंबून असलेली आपल्याला दिसतात. आपण त्या नाटकांचा विचार करा, त्या काव्यांचा विचार करा. आता रघुवंशासारखं महाकाव्य आहे, त्याला काहीतरी कथा आली कुठून ती सांगा ना. रघुवंश कुठला? रामचंद्र प्रभूंचं चरित्र ना, त्यांच्याच कुळाचं चरित्र ना. म्हणजे रघुवंश निर्माण करणाऱ्या लेखकाला, कालिदासाला असं स्वतःच्या मनातून रघुकुलाचं चरित्र निर्माण झालं नाही. त्याच्या मनातून त्याने ते घेतलं रामचंद्र प्रभूंच्या पूर्वजांच्या चरित्रातून. ते चरित्र त्या ग्रंथातूनच ते घेतलं गेलं आणि मग त्याच्यात काहीतरी बदल करून त्याच्यामध्ये आपल्या प्रतिभेला काही वाव ठेवून काही कल्पनेसह ते फुलवलं गेलं. त्याच्याकरता उचित गुणांची योजना केल्या गेली वगैरे वगैरे जे काय केलं गेलं ते नंतर. म्हणून काव्य नाटकांचा विचार करत असताना ही काव्य नाटकं कोणती? जर ती रामायण आणि महाभारतासारखी असतील तर रामायणाला ज्ञानेश्वर महाराज एकदम पायाजवळ ठेवणार नाही, एकदम पैंजणाजवळ ठेवणार नाही. आणि पैंजण हे कधीही सोन्याचं नसतं, हे लक्षात घ्या. सोन्याचं पैंजण नसतं. पैंजण कुठल्या धातूचं? जास्तीत जास्त चांदीचं. कारण धर्मशास्त्राचा संकेत असा आहे की सोन्याचा दागिना हा कमरेच्या खाली घालायला शास्त्र परवानगी देत नाही. तुम्हाला सोन्याचा अलंकार शरीरावर धारण करायचा असेल तर तो कमरेच्या वरच करावा लागतो. जास्तीत जास्त कमरेपर्यंत, मेखला इथपर्यंत, कंबरपट्ट्यापर्यंत सोन्याचा दागिना वापरता येतो. पायामध्ये सोन्याचे दागिने घातले कारण सोन्याला पाय लावू नये असं धर्मशास्त्र आहे. याच्याकरता म्हणून कमरेच्या खाली जिथून पायाला आरंभ होतो तिथं सोन्याचा दागिना घालायला शास्त्र परवानगी देत नाही. आणि रामायण महाभारताला चांदीचं म्हणणं हे ज्ञानोबरायांना पसंत नाही. सरळ विचार आहे, ते काही चांदीचं नाही. चांदीपेक्षा ज्ञानोबराय सोन्याला महत्व देतात. कारण 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी अशा काही प्रमाणावरून आपल्याला ते दिसून येतं. त्यामुळं रामायण महाभारतादी ग्रंथाला पैंजणाच्या जागी ज्ञानोबराय ठेवणार नाही. मग ते ठेवतील कुठं? ते कमरेच्या वर ठेवतील. कुठं ठेवतील? सगळ्यात मोठं महत्व कशात? गळ्यात धारण केलं. त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांना जास्त महत्व वाटत असेल तर पदबंध नागरतेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाणे सपुर उजाळाचे, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. या दोन्ही ओव्या जोडून घेतल्या तर काव्य नाटकाचा संबंध हा नागर पदबंधयुक्त वस्त्राशी आपल्याला जोडता येतो. आणि अशा नागर पदबंधाला ही काव्य नाटक म्हणजे लहान लहान घंटिका बांधलेल्या आहेत असं म्हणायला आपल्याला काही वाव राहतो. म्हणून आपण थोडासा विचार त्या संबंधातला करून आलो. आता काव्य नाटकाचा विचार करत असताना काल आपण ज्या विचाराला प्रारंभ केला होता तो विचार मी पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो. कारण हे काव्य 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 नाटक नाटक म्हणजे काय बाबा? काव्याचा विचार काय? काव्य कशाला म्हणतात याचा विचार करताना आपण पहिली एक व्याख्या बोलून आलो होतो. काव्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. काव्य म्हणजे रसात्मक वाक्य असतं, दुसरं काही नाही. वाक्यम रसात्मकम काव्यम. आता हे काव्य काव्य म्हणजे काय? रसात्मक वाक्य आहे. सरळ वाक्य असणं वेगळं आणि रसात्मक वाक्य असणं वेगळं. रसात्मक त्याला रसपूर्ण बनवणं, मग त्याच्यामध्ये काहीतरी काव्य आपल्याला मानता येतं. उगीच काहीतरी आपण बोललो आणि ते सरळ वाक्य निर्माण झालं याला अर्थ नाही. बाजारात जाऊन भाजी घेऊन या असं जर एखादी बायको आपल्या नवऱ्याला सांगत असली तर ह्याच्यामध्ये काही काव्य नाही ना. बाजारात जाऊन साखर घेऊन या, दार लावून घे, अमुक कर, जेवण करून घे, असं इकडं ये तिकडं जा, पाणी आण, याच्यामध्ये काही काव्य आहे का? याच्यामध्ये काहीही काव्य नाही आहे. पण काव्य कोणतं? त्याला रसरूपता असली पाहिजे, ते रसात्मक असलं पाहिजे.
कारण घटना, आपण काल बोललो की एखादी घटना आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा निर्माण झालेला रस, भयानक नावाचा रस आहे, हा रस आनंद देत नाही. बिभत्स नावाचा रस आनंद देत नाही. करुण नावाचा रस आनंद देत नाही. गोष्ट खरीच आहे. भयानक एखादी घटना बघितली, माणसाला खूप भीती वाटली त्याची, तर भीतीनं माणसाला खूप आनंद होतो. असं कधी झालंय का? असं कधी झालेलं नाही. असं कधीच झालं नाही. पण रावण सीता मातोश्रींना पळवून घेऊन जातो आणि तो जेव्हा पळवून न्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला सीतेच्या चेहऱ्यावरचे भयानक भाव, भयानक हा रस प्राप्त झाल्यामुळे निर्माण होणारे विवर्ण भाव, हे भाव जेव्हा एखादी अभिनेत्री किंवा एखादा अभिनेता रंगमंचावर दाखवतो तेव्हा जो भयानक रस निर्माण होतो, किंवा एखादं युद्ध रंगमंचावर दाखवलं जातं तेव्हा जो भयानक रस निर्माण होतो, त्यावेळेला माणसं मात्र हे नंतर म्हणतात, काय सुंदर नाटक होतं, काय भयानक रस दाखवला हो, मी तर मोहितच झालो. भयानक रसावर कोणीही मोहित होत नसतं, पण तो जर नाटकातून आला तर मात्र तो आनंद देतो. म्हणजे आनंद देणारा रस निर्माण करणं हेच काव्य आहे. काव्य काय आहे? काव्याच्या प्रयोजनांचा विचार नंतर करा, पण काव्य म्हणजे काय आहे? काव्य म्हणजे रसात्मक वाक्य आहे. काल आपण त्याचा विचार करून आलो. विश्वनाथांनी साहित्य दर्पणामध्ये केलेली ही सरळ अगदी प्रसिद्ध असणारी व्याख्या आहे. आणखीन काही व्याख्या आपल्याला या काव्याच्या संदर्भामध्ये पाहता येतात. काव्य म्हणजे काय आहे? दुसरा एक अर्थ असा सांगितला गेला, रमणीतायार्थ प्रतिपादक हा शब्द हा काव्यम. काव्य शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे विश्वनाथांनी केलेली व्याख्या. विश्वनाथ असं म्हणतात, जगन्नाथ पंडितांनी केलेली व्याख्या. जगन्नाथ पंडित असं म्हणतात की ज्या वाक्यामध्ये रमणीय असा अर्थ साठलेला असतो त्याला काव्य असं म्हणा. त्याच्यामध्ये रमणीयता पाहिजे. मग रस आहे की नाही ते सगळं रमणीयतेमध्ये घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये रमला पाहिजे. तुमचं चित्त तिथं गुंतून पडलं पाहिजे. क्षणभर का असे ना, पण आपल्या चित्ताला ज्या वाक्यामध्ये स्थैर्य प्राप्त होतं त्या वाक्याला काव्य म्हणा. रमणीयता म्हणजे काय असतं? रमणीयता या शब्दाचा अर्थ काय? रमण कशाला म्हणतात? क्षणभर का होईना पण आपल्या चित्ताची एकाग्रता ज्या वाक्याच्या ठिकाणी होते आणि आपलं चित्त जिथं रममाण होतं त्याला काव्य असं म्हणा. आता आपलं चित्त थांबलं, कारण का? चित्ताचं स्थैर्य निर्माण होणं हीच सौंदर्याची प्रतीती असते हो. साहित्यशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सौंदर्य कशाला म्हणतात? सौंदर्य कशाला म्हणतात? यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम. सुंदर शब्दाची व्याख्या करताना काय म्हटलं? कालिदासांनी सुंदर शब्दाची व्याख्या करताना काय म्हटलं? प्रतिक्षणम यद नवताम उपैती तदेव रूपम रमणीयतायाः. रमणीयता कशामध्ये? कालिदास म्हणतात ज्या रूपाकडे बघितल्यानंतर प्रत्येक क्षणी एकाच रूपाची नव्यानं अनुभूती येते त्याला रमणीय असं म्हणा. मग रमणीयतेचं लक्षण काय? रमणीयतेचं तेच लक्षण आहे. रमणीयता त्याला म्हणा यदेव रोचते यस्मै. आपलं चित्त, आपल्या चित्ताला जे आवडतं, ज्या वेळेला जे आवडतं त्या वेळेला ते रमणीय म्हटलं जातं. मग आवडतं म्हणजे काय? आवडतं म्हणजे आपलं चित्त जिथं क्षणकाल केंद्रीभूत होतं, क्षणकाल स्थिर होतं, चित्ताला तिथं स्थैर्य प्राप्त होतं, तिथंच माणसाला सौंदर्याची अनुभूती येते. इकडं तिकडं फिरणाऱ्या चित्ताला कधीच सौंदर्याची अनुभूती येत नाही. अनेक उदाहरणं या संबंधामध्ये देता येतील. आपण तुकोबाराय पांडुरंगाला सुंदर म्हणतात. आपण अनेक वेळेला त्याची भूमिका बघितली. सुंदर म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करत वगैरे वगैरे आपण नेहमी म्हणतो. आता परमात्मा सुंदर आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. त्या रूपाकडे आम्हाला सुख, रूपाला बघितल्यानंतर सुख का प्राप्त होतं? बरं, त्याच्यामध्ये सुख प्राप्त व्हावं असं ते रूप आहे का? असं ते रूप आहे का? रूप नाही. रूप काय आहे? काळ. काळ्या रंगामध्ये कुणाला सौंदर्याची प्रतीती येते का? काळा रंग, काळा कुट्ट माणूस आहे, सौंदर्याची प्रतीती येईल त्याच्या ठिकाणी. अहो, ज्याला बुक्का लावला तर बुक्का लाजतो. बुक्का म्हणतो अरे मीच दिसत नाही तर काय उपयोग आहे. असं जर असेल तर तिथं सौंदर्याची प्रतीती आली का? तिथं मनुष्य म्हणतो का खूप सुंदर, खूप छान आहे, काय रंग आहे, काळा कुळकुळीत, असं कोणी म्हणतं का तिथं?
नाही. चिंतन करून आपण पुष्कळ सौंदर्याचं पुष्कळ चिंतन मागे आपण करून आलो. काय असतं, सौंदर्याचा विचार करताना सौंदर्यशास्त्राने दोन पद्धतीने विचार केला. वस्तुनिष्ठ सौंदर्य आणि व्यक्तिनिष्ठ सौंदर्य अशा दोन पद्धतीने विचार केला. वस्तूच्या ठिकाणी दोष नसताना वस्तूचं सौंदर्य जाणवणं हे वस्तुनिष्ठ आहे, आणि वस्तूच्या ठिकाणी दोष असतानाही त्या वस्तूकडे बघितल्या गेलेल्या दृष्टीतल्या निर्दुष्टतेमुळे सौंदर्य जाणवणं हे व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. हा फरक आहे त्याच्यामध्ये. उदाहरण पुष्कळ आहे. वस्तुनिष्ठ सौंदर्यापेक्षा व्यक्तिनिष्ठ सौंदर्य महत्वाचं का व्यक्तिनिष्ठ सौंदर्यापेक्षा वस्तुनिष्ठ महत्वाचं, याच्यावर पुष्कळ वाद आहे. बरं, याच सौंदर्याचा विचार करताना आणखीनही दोन पद्धतीनं आपल्याकडे आपल्या वाङ्मयामध्ये दोन पद्धतीनं विचार केला गेला. एक रूपात्मक सौंदर्य मानलं गेलं आणि एक गुणात्मक सौंदर्य मानलं गेलं. रूपात्मक सौंदर्य वस्तुनिष्ठ आहे, गुणात्मक सौंदर्य व्यक्तिनिष्ठ आहे, असा विचार आपण करा, भेद करा, म्हणजे आपल्याला कळेल. गुणात्मक सौंदर्य हे रूपात्मक सौंदर्यापेक्षा नेहमी वरचढ असतं. कारण रूपात्मक सौंदर्याबद्दलची तडजोड करता येते, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड करता येत नसते. गुणाची तडजोड नाही, रूपाची तडजोड असू शकते. मी आपल्याला उदाहरण सांगतो. समजा आपल्या घरी आपला मुलगा लग्नाचा आहे, त्याला बायको आणायची आहे. तुम्हाला कशी सून पाहिजे सांगा. म्हणजे माझं काही ते वधूवर सूचक मंडळ नाही, काही नाही, मी काही सुचवत नाही तुम्हाला, पण कशी पाहिजे तुम्हाला सून म्हणून कशी पाहिजे मी आपल्याला विकल्प देतो. दिसायला साधारण आहे, पण सासू सासऱ्याची सगळी सेवा करणारी चालेल, का दिसायला अतिशय देखणी आहे पण सासू सासऱ्याला जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवणारी चालेल? कशी चालणार? कशी सांगा की कशी चालणार? दिसायला साधारण असली तरी सेवा करणारी पाहिजे, सुंदर असून घराबाहेर काढणारी नको. म्हणजे जे रूपात्मक सौंदर्य आहे त्याच्याशी तडजोड होते, पण गुणात्मक सौंदर्याशी कधी तडजोड होत नसते. तसंच मुलाचंही आहे. आता उदाहरण मुलीचं दिलं तर मुलाचंही घ्यायला पाहिजे ना. घरी आपली मुलगी लग्नाची आहे, कसा जावई पाहिजे सांगा. माझ्या समोर आहेत काही. कसा जावई पाहिजे सांगा तुम्हाला. दिसायला थोडा काळा सावळा चालेल, पण स्वकर्तृत्वानं काही नाव, स्वकर्तृत्वानं कुळपरंपरा चालवणारा, स्वकर्तृत्वानं वारी करणारा, स्वकर्तृत्वानं 4-2 कारखाने उभा करणारा चालेल का गोरा पान देखणा पण दिवसभर गटार न सोडणार असं चालेल? असं चालत नसतं. कुणालाच तशा पद्धतीची अपेक्षा नसते. म्हणून थोडं कशा करता मी हे बोललो, मला हे सगळं सांगायचंच नव्हतं. मला सांगायचं होतं की आपल्या चित्ताची एकाग्रता ज्या ठिकाणी साधली जाते तिथंच माणसाला सौंदर्याची अनुभूती येत असते. याच्याकरता मी हे बोलत होतो. ते जाऊ द्या, कोणाला पाहिजे कोणाला नको सोडून द्या विषय. परंतु हे कशा करता चाललं की चित्ताची एकाग्रता. आणि ही चित्ताची एकाग्रता का सांगतो, कारण जगन्नाथ पंडितांनी या काव्याची व्याख्या करताना असं म्हटलंय की रमणीयार्थ प्रतिपादक हा शब्द हा काव्यम. काव्य म्हणजे काय? रमणीय शब्द ज्याच्यामध्ये वापरले जातात त्याला काव्य असं म्हणा. मग रमणीयता कशात मानायची त्या संबंधात आपण बोलतो. रमणीय ते आहे की जे आम्हाला वेगवेगळ्या वेळेला ऐकल्यानंतर वेगवेगळ्या अर्थाची प्रचिती करून देतं. प्रत्येक वेळेला आम्ही वाचू तर प्रत्येक वेळेला नवीन अर्थ आम्हाला कळेल. प्रत्येक वेळेला वाचलेली ज्ञानेश्वरी आम्हाला नवीन काहीतरी समजावून देते. एकच अभंग आपण रोज वाचत असलो तर रोज त्या अभंगातलं नवीनच काहीतरी आपल्याला कळतं. म्हणून ते उत्तम काव्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बरोबर? मग रमणीयता तिथं असली पाहिजे. रमणीयता जिथं आहे त्याला काव्य म्हणा. आणि रमणीयता म्हणजे आपल्या चित्ताची एकाग्रता जिथं साधली जाते तिथं रमणीयतेचा अनुभव येतो. हा दुसरा एक विचार रमणीय या पदाचा अर्थ करताना आपण पाहिला की चित्त एक शांत झालं पाहिजे. क्षणभर असेल, थोडा वेळ असेल, मोठे निमिषभरी असेल चालेल, पण जे जे का निमिख
देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल, मग ते हळूहळू ढाले काहीतरी होईल त्याचं पुढं नंतर, मग पुढं ते एकाग्र होऊन जाईल, ते त्या स्वरूपाला प्राप्त होईल वगैरे वगैरे. आपण बोलून आलो त्या 12व्या अध्यायामध्ये, बघून घ्या ते सगळं अभ्यासाचं चिंतन बोलताना ज्ञानोबराय जे बोलतात ते कशा करता हे मी बोलतो आपल्याला. शरद कालुरी गे सरिता व चित्तला काढेल वेगे प्रपंचवनी पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे हरपता अवसे नाहीची होय तैसे भोगा तुम्ही निगता चित्त माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होशील वगैरे वगैरे भगवान जे बोलले त्या संबंधामध्ये चित्ताची एकाग्रता पहिल्यांदा साधली गेली पाहिजे. आणि तेवढा काळ का असेना पण चित्त जिथं थांबून राहतं तिथं रमणीयतेची अनुभूती येते. मनुष्य एखादं दृश्य बघताना वा सुंदर आहे असं का म्हणतो, कारण तिथं माणसाच्या चित्ताची एकाग्रता साधली गेलेली असते, म्हणून सौंदर्याची अनुभूती येते. सौंदर्य नाही तर सौंदर्य प्रत्येक पदार्थात आहे, नाही असं नाही. अहो वेदांत दृष्टीने पहा, जगतातले सर्व पदार्थ जर परमात्माच झालेला आहे आणि परमात्मा सच्चिद आनंद रूप आहे, तर जगतातल्या प्रत्येक पदार्थामध्ये आनंद रूपता मानावी लागेल की नाही. आणि जिथं जिथं आनंद रूपता आहे तिथं तिथं सौंदर्याची अनुभूती आहे की नाही, आहे. म्हणून जगतातल्या कोणत्याही पदार्थाकडे बघितल्यानंतर संतांना आनंदच प्राप्त होतो, संतांना तिथं सौंदर्यच दिसतं. आम्हाला त्या पदार्थाच्या उपयुक्तते अनुपयुक्ततेवर सौंदर्याची अनुभूती घ्यायची सवय झाली. पदार्थ उपयोगाला पडत असेल तर आमच्या दृष्टीने तो चांगला आहे, उपयोगी नसेल तर तो चांगला नाही. अशीच पद्धत जगतामध्ये या भौतिक कालामध्ये निर्माण झाली. त्याला अलीकडच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये युटिलिटेरियनिझम असं म्हणतात, उपयुक्ततावाद. युटिलिटी त्याची काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे, आणि त्या उपयुक्ततेवर मग त्या पदार्थाची उचित अनुचितता ठरते. आम्हाला उपयुक्त वाटत असेल वा वा छान आहे, आणि आम्हाला जर उपयोगी नसेल काय करायचे, ठेवून द्या टाकून, बस यूज अँड थ्रो शुद्ध मराठीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे झालं काय या सगळ्यामध्ये की चित्त शांत राहतं तिथं सौंदर्याची अनुभूती येते, चंचल चित्ताला सौंदर्याची अनुभूती येत नाही. जगन्नाथ पंडितांनी काव्याची व्याख्या करताना हा थोडासा विचार सांगितला. अजून एक विचार आपल्याला या संबंधामध्ये काव्याच्या केल्या गेलेल्या व्याख्येच्या संबंधामध्ये विचारात घेता येतो. काव्य कशाला म्हणायचंय, त्याच्यात त्यांनी असं एक भोजप्रबंधामधलं चिंतन आहे. भोजप्रबंधामध्ये भोजाने असं म्हटलं की काव्य म्हणजे काय, अदोषम गुणवत काव्यम अलंकारैहि अलंकृतम रसान्वितम कवी कुर्वन कीर्तिम प्रीतींच विंदती. भोजप्रबंधातलं चिंतन आहे. तिथं भोजराजाने असं म्हटलं की काव्य म्हणजे काय असतं, अदोषम गुणवत, ज्याच्यामध्ये दोष नसतात आणि ज्याच्यामध्ये गुणसंपन्नता असते. काव्य कशाला म्हणायचं, त्याच्या ठिकाणी काही लागतं. काय लागतं, त्याच्यामध्ये दोष नसले पाहिजेत. एक, त्याच्या ठिकाणी गुणसंपन्नता असली पाहिजे. दोन, अलंकारही अलंकृतम, म्हणजे अलंकारांनी ते विभूषित झालेलं असलं पाहिजे. तीन, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं रसान्वितम, ते रसयुक्त असलं पाहिजे. हे चार गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला काव्य असं म्हणा. दोष नसला पाहिजे, गुण असले पाहिजे, अलंकारांनी युक्त पाहिजे आणि रसपूर्ण पाहिजे, तर त्याला काव्य असं म्हणा. असं काव्य निर्माण करणारा जो कवी आहे, कवी कुर्वन, त्याला काय प्राप्त होतं, कीर्तीन प्रीतींच विंदती. त्याला कीर्ती आणि आनंद त्या काव्यातून प्राप्त होतो. ते आपण त्या काव्य प्रयोजनाच्या वेळेला बघू, आता त्याचा विचार मी करत नाही. पण काव्याची लक्षणं सांगत असताना त्याच्यामध्ये दोष नसला पाहिजे, हा एक विचार जो आपल्याला काव्य प्रकाशाने मांडून दिलेला मम्मटांनी हाच विचार मांडला. पण मम्मटांनी अलंकारही अलंकृतम हे मात्र नाकारलंय आणि भोजप्रबंधामध्ये ते स्वीकारलेलं आहे. हा दोन्हीतला फरक आहे. आणि त्याच्या ठिकाणी दोष नसावेत, गुण असावेत, ते अलंकाराने युक्त असावं आणि ते रसयुक्त असावं. या चार गोष्टी ज्याच्यामध्ये एकत्रित आलेल्या आहेत त्याला काव्य असं म्हणा. असा एक काव्याचा विचार करता येतो. ध्वन्या लोकांमध्ये आनंदवर्धनाने काव्याचा विचार, आता त्याचा विचार नाही, ते पुढे करतो मी. अर्थशोभा काय आहे त्यावेळेला आपल्याला आनंदवर्धनाचा विचार करावा लागणार. परंतु आता विचार करताना ध्वनी ही, त्यांनी असं म्हटलंय, ध्वनी ही काव्यस्य आत्मा.
ज्याचा आत्मा ध्वनी असतो त्याला काव्य म्हणा. म्हणजे काय, आता ते ध्वनी म्हणजे काय वगैरे नंतर सांगतो, पण आता एवढंच लक्षात ठेवा की काव्याचा आत्मा म्हणजे ज्याचा आत्मा ध्वनी असतो त्याला काव्य म्हणा. असं जर म्हणायचं असेल तर ज्याच्यामध्ये वक्रोक्ती असते, ज्याच्यामध्ये चमत्कृती असते, ज्याची मांडणी अशा विलक्षण पद्धतीनं केलेली असते त्याला काव्य असं म्हणा. ध्वनी शब्दाचा अर्थ आत्ता इतका घ्या, त्याच्यामध्ये आणखीन एक विचार सांगितले जातात. काव्य प्रकाशाने चिंतन करताना असं म्हटलंय तद अदोषौ शब्दार्थौ, ज्याच्यामध्ये दोष नाही, ज्या शब्दामध्ये दोष नाहीत आणि शब्दातून प्राप्त होणाऱ्या अर्थामध्येही दोष नाहीत. बर, सगुण, अजून ते सगुणही असलं पाहिजे आणि अनलंकृतीही पुनः क्वापी. काव्य प्रकाशाने चिंतन केलं पण त्याच्यामध्ये अलंकार असले काय नसले काय, यथासंपन्न अलंकार शून्य असं जे वाक्य असतं त्याला काव्य म्हणा. हे आपल्याला काव्य प्रकाशाने मम्मटांनी केलेली व्याख्या दिसून येते. हे सगळं काव्य 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 म्हणून विचारात घेता येतं. मला या सगळ्यांबद्दल आदर आहे. सगळ्यांच्याच काव्याच्या व्याख्या त्यांनी केलेल्या काव्यामधून आणि त्यांच्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला युक्त मानाव्या लागतात, याच्यामध्ये संदेह नाही. कारण हे सगळेच मोठे नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात् तेषां, हे विधान काव्यशास्त्राकडे लावलं तर यांचा विचार सर्वज्ञ म्हणूनच आपल्याला करावा लागतो. हे नवल नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांबद्दल आदर आहे. याच्यामध्ये काव्याच्या व्याख्या कशा, त्याच्यात कोण कुणाबद्दल काय म्हणालं, मग त्यांच्यात काय वाद झाले. काव्य प्रकाशाने केलेली काव्याची व्याख्या अनलंकृती असा शब्द वापरल्यामुळे त्या विश्वनाथांनी त्याच्यावर घेतलेले आक्षेप, विश्वनाथांनी नाकारलेली ही व्याख्या, त्यांच्यात झालेले वाद संवाद, जे काही झालं ते त्यांना लखणार. आपल्याला त्याची चर्चाच करायची नाही. आपल्याला काय बघायचंय की काव्याचा विचार करताना ज्ञानोबा काव्याबद्दल काय म्हणतात. माझा मुद्दा इतकाच आहे. बाकीचे सगळेच मोठे आहेत. मी मागे आपल्याला दोनदा बोललो, परवाच बोललो की हे सगळेच मोठे आहेत. त्यांच्या प्रत्येक विधानाबद्दल माझ्याही अंतःकरणात आदरच आहे. पण जेव्हा ज्ञानोबाराय बोलतात तेव्हा बाकीच्या सगळ्यांना बाजूला ठेवून मी ज्ञानोबारायांच्या पंक्तीचा जास्त विचार करतो. कारण ते आपल्या आत्मीयतेच आहे. कारण ते आपल्या जीवनाला दिग्दर्शन करणारे शब्द आहेत. नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे आपला प्राणच आहे हो वारकऱ्यांचा. असं काय, ज्ञानेश्वरी म्हणजे प्राण आहे, त्याच्या संबंधानं आपण बोलू ना. ज्ञानोबाराय काव्याच्या बाबतीत काय म्हणतात, काव्याची ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारी भूमिका काय आहे याचा विचार करा. थोडासा विचार त्या संबंधामध्ये सांगतो. त्याच्या ज्ञानोबाराय काय म्हणतात, आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी पहिली अगदी ओवी सांगायची झाली तर ज्ञानोबाराय कशाला काव्य म्हणतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. याच्यातल्या परतत्व स्पर्शाखाली रेग मारून ठेवा. आत्ता मी त्याचा विचार पुढे बोलतो. काव्य निर्मितीच्या मागे काय कारण असू शकतात आणि काव्य निर्मितीच्या मागे काय हेतू असू शकतात. कवी कर्तृत्व वेगळं आणि काव्य प्रयोजन वेगळं. बरं का, कवी कर्तृत्व म्हणून काव्य हेतू आणि काव्य प्रयोजन असे दोन्ही शब्द वापरले जातात संस्कृत वाङ्मयामध्ये. काव्य हेतू काय आणि काव्य प्रयोजन काय. पण मराठीमध्ये हेतू हा शब्द प्रयोजन याच अर्थाने वापरला जात असल्यामुळे दोन्हीकडे काव्य प्रयोजनाचा विचार गोंधळ विचारामध्ये होईल याच्याकरता म्हणून एका ठिकाणी काव्य हेतू करता आपण कवी कर्तृत्व असा शब्द आपल्याकडे वापरला गेला. कवी कर्तृत्व आणि काव्य प्रयोजन या दोन भूमिका स्वतंत्र आहेत. पुढे बोलतो त्या संबंधामध्ये. ज्ञानोबाराय काय म्हणतात, वाचे बरवे कवित्व म्हणजे नुसत्या वाक्यापेक्षा कवित्व चांगलं. नुसतं वाक्य बोलणं वेगळं आणि काव्य म्हणणं वेगळं, ते त्याच्यामध्ये श्रेष्ठता. आता ते वाक्याचं काव्यत्व कसं होतं ते पुढे ज्ञानोबाराय पुढेही बोलतात. कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्व असा शब्द वापरला. तिथं रसाचे ज्ञानोबारायांना अपेक्षा आहे. वाक्यम रसात्मकम ही जी केलेली व्याख्या आपल्याला साहित्य दर्पणामध्ये दिसते, ज्ञानोबाराय त्याच अनुषंगाने बोलतात. कवित्वी बरवे रसिकत्व, रसिक त्याच्यामध्ये रस असला पाहिजे. रस असला पाहिजे म्हणजे काय, रस्यते इति रसहा.
रस शब्दाची व्युत्पत्ती काय करणार? रस्यते इति रसहा, ज्याचा आस्वाद घेता येतो त्याला रस असं म्हणा. जे आस्वादन योग्य आहे त्याला रस असं म्हणा. रस शब्दाचा अर्थ काय करणार आपण? रस म्हणजे जे आस्वाद्य, ज्याचा आस्वाद घेता येतो, ज्याचा अनुभव घेता येतो. आस्वाद शब्द नुसता अनुभव या अर्थाने चालत नाही. ज्याचा आनंददायी अनुभव येतो तिथं आस्वादाचा विचार करता येतो. म्हणजे त्याचा अनुभव यावा आणि तो अनुभव आनंदाचा असावा तर त्याला रस असं म्हणा. म्हणून काल आपण बोललो रसोवैसहा रसयेवायम लब्ध्वा आनंदी भवती, असं उपनिषदाने जे चिंतन केलं तर आनंदाचा रसाचा संबंध आहे. आता ज्ञानोबरायांचं म्हणणं वाचे बरवे कवित्व, नुसतं कवित्व उपयुक्त ठरणार नाही, त्याच्यामध्ये रस असला पाहिजे. कवित्वी बरवे रसिकत्व. बर, रस निर्माण झाला, त्याच्यामध्ये रस कोणता निर्माण झाला? शृंगार निर्माण झाला, त्याच्यामध्ये करुण रस निर्माण झाला, त्याच्यामध्ये आणखीन काही कुठला रस निर्माण झाला, जे काही आपण भयानक रस, विभत्स रस जे काही आहेत ते हास्य रस निर्माण झाला. पण बाकीचे जे रस आहेत त्या ज्ञानोबरांना पुढची अर्धी ओवी बोलण्याचं कारण काय? काव्याच्या संबंधात. काव्य माणसाला आनंद देतं की नाही? देतं. का? कारण त्याच्यामध्ये रस आहे म्हणून. रस असल्यामुळे काव्य आनंद देतं, गोष्ट खरी आहे. पण हा जो आनंद, कुठलंही काव्य माणसाच्या बुद्धीला आनंद देतं जर ते समजलं तर. म्हणून आपण महाभाष्यातला जो विचार पतंजलींचा काल केला की नाही, एकहा शब्दहा प्रयुक्तहा सम्यक ज्ञातहा स्वर्गे लोके च कामधुक भवती, हे जे पतंजली बोलून दाखवतात त्याच्यामध्ये सम्यक ज्ञातहा सप्रयुक्तहा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जाणून बुजून त्या शब्दाची तशीच योजना असली पाहिजे आणि त्या शब्दाचं यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. ज्या एका शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजवून घेऊन त्या पदाचा व्यवस्थितपणानं वापर केला गेला तर तो शब्द आपल्याला ऐहिक आणि पारलौकिक सुख प्रदान करतो. हे पतंजल मुनींनी आपल्याला महाभाष्यात सांगितलं. आपण काय विचार करतो की कुठलाही काव्य आनंद देत नाही असं नाही, कुठलाही रस निष्पन्न होऊ देत. काव्याचं श्रवण जेवढं जास्त आपण करू ना तेवढं आपल्या बुद्धीचा आयाम वाढत जातो, तेवढं आपल्याला वेगवेगळे विषय करायला लागतात. बुद्धी वेगवेगळ्या विषयांकडे धावायला लागते आणि बुद्धी जेव्हा वेगवेगळ्या विषयांकडे धावते तेव्हा तिथून जो आनंद प्राप्त करून घेते त्याच्यामध्ये त्या बुद्धी आपल्याला आनंद मिळतोच नाही असं नाही. पण ज्ञानोबराय अर्धी ओवी पुढची का वापरतात? रस निर्माण झाला. सरळ बोलण्यापेक्षा काव्य बोलणं चांगलं, काव्यापेक्षाही रस निर्माण करणं त्याच्यामध्ये अधिक चांगलं. पण नुसता रस निर्माण झाला किती काळ टिकेल? एखादं काव्य आम्ही ऐकलं दुपारपर्यंत बरं वाटतं. ते पोवाडे वगैरे पूर्वीच्या काळात शाहीर गात होते. शाहीर यायचे, त्या डफावर पोवाडे गायचे. शिवाजी महाराजांचा पोवाडा, मग ते आग्र्याहून कशी सुटका झाली, ते कसे गेले, असं कसं झालं, ते कसं झालं, ते इतक्या व्यवस्थित त्या शाहिरांचा आवाजही भक्कम असतो. काही त्यावेळेला माईक नव्हते, काही नव्हते. पण असा चौकामध्ये एखाद्या वाड्याच्या तो शाहीर उभा राहिला तर गावभर आवाज जायचा. त्या डफावर तो पोवाडा म्हणायचा. मग तो पोवाडा अफजल खानाला असं मारलं, शाहिस्ते खानाची बोटं अशी छाटून टाकली, आग्र्याच्या कैदेतून असे शिवाजी महाराज निसटून गेले. हे सगळं ऐकताना त्यावेळेला आपल्याला असा वीर रस येतो की अफजल खानाचा तो पोवाडा ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं की अफजल खान आत्ता समोर यावा, मी त्याला फाडूनच टाकावं. असं होत नाही. हे कुठपर्यंत अफजल खान आला ना त्याला असं करीन तसं करीन, शिवाजी महाराजांना वेळच येऊ देणार नाही, मीच करीन सगळं, माझा प्राण गेला तरी चालेल, हे सगळं म्हणतो. पोवाडा ऐकेपर्यंत असा वीररस असतो आणि पोवाडा संपून शाहीर निघून गेला की मग तो बायकोला म्हणतो, जेवायला काही आहे का ग? आणि कुठे गेला वीररस? अरे एक रात्र भुकेशिवाय, जेवणाशिवाय आपण राहू शकत नाही ना, अफजल खान आला तर पोट फाडून टाकीन. कुठे गेला वीररस? रस निर्माण होतो ही गोष्ट खरी आहे, पण किती काळापर्यंत? 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, दिवसभर झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पुन्हा पहिले पाडे पंचावत.
पुन्हा तेच, पुन्हा तोच प्रपंच, पुन्हा तेच ताटाखालचं मांजर, पुन्हा तेच सगळं. ये यू म्हणलं की यायचं, छू म्हणलं की जायचं. म्हणणारं कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण कसं का असे ना, हे सुरूच झालं की नाही. मग गेला कुठं वीर रस. एखाद्याने भयानक रसाचा आस्वाद घेतला, आता भीती वाटते. काही भूताखेताच्या गोष्टी रात्री सांगितल्या की लहान मुलं रात्री उठत नाही. भले अंथरुणात झालं तरी चालेल, पण उठत नाही लहान मुलं. न ते नाही बाबा, बाहेर गेलं की भूत, बाहेर गेलं की भूत. लहान मुलाला भीती वाटते. कुठपर्यंत वाटते हो, कुठपर्यंत वाटते. ज्ञानोबांनी चिंतन केलं ना अनुभवामृतामध्ये, बाबुलाचे निमरणे. किती किती वेळ लहान मूल असताना आई त्याला सांगते, हे बघ शांत चित्तानं जेव, नाहीतर बघ रात्री इथं अंधारात बाबुलबुवा येतो, त्याला देऊन टाकेल. आता बाबुलबुवाला आई देऊन टाकेल. बाबुलबुवा हा शब्द वापरला की मुलाच्या मनामध्ये एक चित्र विचित्र माणसाची आकृती निर्माण होते. काळा कबिन आहे, लाल भडक डोळे, केस असे पिंजारलेले, असा आहे तसा आहे, हाडदांड आहे, उचलून घेऊन जातो, फाडून खातो, असं करतो, नखाने आपल्याला फाडेल, हे करेल, काय वाटेल ते वाटत राहतं. पळून घेऊन जातो, आई वडिलांना भेटून देत नाही. मग मुलाला भीती वाटते. मूल म्हणतं नाही नाही जेवलं पाहिजे, जेवलं पाहिजे. मग मूल गपचूप जेवतो. मग बाबुलबुवाची भीती राहते. बाबुलबुवा बाबुलबुवा. आता तेच पोरग 25 वर्षाचं होतं. एखाद दिवशी काहीतरी होतं, मी जेवणार नाही. मग आईने म्हणावं का त्याला, तू शांत चित्ताने जेव, बाबुलबुवाला देईल. आता ते पोरग ऐकल का? रस निर्माण होण्याची एक अवस्था असते. रस निर्माण होण्याचा एक कालावधी असतो. रस निर्माण होण्याचं त्या त्या काळातलं एक विवक्षित कारण असतं. ते कारण तो कालावधी हा निवृत्त झाला की आपोआप त्या रसाचीही निवृत्ती होऊन जाते. होते की नाही? म्हणून मधुसूदन सरस्वतीने, आपण परवा बोललो, म्हणून मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसाला रसत्व न देणाऱ्या लोकांवर हा आक्षेप घेतला भक्ती रसायनामध्ये, की जो शृंगार, जो भयानक, जो करुण रस तुमच्या जीवनामध्ये 10-15 मिनिटाचा आनंद निर्माण करतो, त्या शृंगाराला 15 मिनिटाचा आनंद तुम्हाला देऊन सुद्धा त्या शृंगाराला रसरूपता देतात. आणि जी भक्ती तुमच्या जीवनामध्ये जीवनभर आनंद निर्माण करते, त्या भक्तीला रसरूपता देत नाही. तुमची बुद्धी काय दगडाची झाली काय, असा प्रश्न त्याने विचारला या रसाला नाकारणाऱ्या लोकांना. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायनात चिंतन आहे. कशा करता मी हे बोललो? ज्ञानोबाराय म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, पण रसिकत्वी परतत्व स्पर्श झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, हा परतत्व स्पर्श लक्षात ठेवा, मला पुढे बोलायचंय अजून या संबंधामध्ये. ज्ञानोबारायांनी काय होतं, काव्य निर्माण करणं याच्या मागे काय काय कारण असतात. काव्य कर्तृत्व, काव्याच्या व्याख्या ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असावं अशी अपेक्षा असते. ज्ञानोबारायांना काय अपेक्षा आहे, काव्य असं कसं निर्माण होईल. ज्ञानोबारायांनी काव्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या गोष्टींचा जो विचार ज्ञानेश्वरीमध्ये मांडलाय. म्हणून ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहेच आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण या ओव्या संपेपर्यंत साहित्याच्याच दृष्टीने आपल्याला त्या ग्रंथाचा विचार करायचा. या एवढ्या काही ओव्या जाऊ द्या, थोड्या ओव्या जाऊ द्या. कुठपर्यंत? देखा षडदर्शने म्हणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती, ती ओवी येईपर्यंत मला थोडंसं साहित्यशास्त्र बोलायचंच आहे. म्हणून काय आता हे ग्रंथामध्ये काय असतं, एक प्रबंध ग्रंथ असतो आणि एक निबंध ग्रंथ. बरं का, ग्रंथाचे 2 प्रकार असतात, एक प्रबंध ग्रंथ आणि एक निबंध ग्रंथ. निबंध ग्रंथ हा त्या विषयातल्या प्रवेशाकरता उपयुक्त ठरतो आणि प्रबंध ग्रंथ ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या बुद्धी विकासाकरता आणि ग्रंथात सांगितलेल्या प्रयोजनाच्या प्राप्तीकरता उपयुक्त ठरत असतो. असे निबंध ग्रंथ आणि प्रबंध ग्रंथ असे 2 ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी हा निबंध ग्रंथ नाही, निबंध ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी हा प्रबंध ग्रंथ आहे. आणि हे माझं म्हणणं नाही, हे स्वतः ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. श्वासोश्वास काय शब्द वापरला ज्ञानोबारायांनी? प्रबंध निबंध व्हावे नाही, प्रबंध व्हावे. म्हणून माझ्या दृष्टीने बाकीचे सगळे ग्रंथ असतील त्यांच्या त्यांच्या जागी श्रेष्ठ असतील,
परंतु संपूर्ण मराठी सारस्वताचा जर विचार केला आपण, सारस्वताचे गोड तुम्हीची लावलेची झाड तरी अवधानामृते वाढ सिंपोनी की जे हे ज्ञानोबरांनी आपल्या सद्गुरूंच्या जवळ प्रार्थना केली. लागत खेवो समाधी आणि प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि प्रबंधू म्हटलं गेला. म्हणून बाकीच्या मराठी सारस्वताचा विचार केला तर माझ्या दृष्टीने सारस्वत प्रबंध म्हणजे ज्ञानेश्वरी. संपूर्ण सारस्वताचा प्रबंध ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. म्हणून मराठी सारस्वतात नंतर जे जे ग्रंथ निर्माण झाले त्या सगळ्या ग्रंथावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव. तुम्ही सांगा मला ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या आधी ग्रंथ झाले नाहीत असं माझं म्हणणं नाही. विवेक सिंधू ज्ञानेश्वरीच्या आधी मानला जातो. त्या महानुभाव पंथातला तो कुठला तो चक्रधर स्वामींचा लीळाचरित्र तोही ज्ञानेश्वरीच्या आधीचा मानला जातो. पण मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण आपण नाथ भागवत, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, निळोबारायांचं वाङ्मय, बहिणाबाईंचं वाङ्मय इथपर्यंत जर आपण आलो तर या सगळ्या वाङ्मयावर फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीचाच प्रभाव दिसतो. बघा तुम्ही, मी पुढे बोलतो त्या आता तो विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. मला बोलायचं असं आहे की ज्ञानेश्वरीचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरीत काय अपेक्षित आहे, माझ्या काव्यामध्ये मला काय अपेक्षित आहे, त्याच्या मागे कोणती कारणं अशा असली पाहिजेत की ज्या कारणांमुळे हे काव्य निर्माण व्हावं याचा विचार केला. काव्यामध्ये काय असलं म्हणजे ते काव्य होतं ते बोलतो. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी त्या पद्धतीची भूमिका नमनातच मांडली. ती उद्या सांगतो, आता सांगत नाही. पण आता मला जे सांगायचं आहे त्याच्या मागे ज्ञान, एक काव्य निर्माण करण्याच्या मागे काय असू शकतं, श्रेष्ठ प्रतीचं काव्य ज्याला म्हटलं जातं त्या काव्याच्या मागे नेमकं काय आहे, काव्य कशामुळे निर्माण होतं, कवीच्या ठिकाणी असे कोणते गुण लागतात की ज्याच्यामुळे काव्य निर्माण होतं. ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबरायांनी ठिकठिकाणी अत्यंत गुप्तपणे तिरोहित करून अशा काही विचारांचा परामर्श घेतला. त्याच्यातला पहिला एक विचार मी आता आपल्या समोर ठेवतो. आपण 6वा अध्याय काढा. 6व्या अध्यायामध्ये एखादा साधक आहे, योगी आहे, तो काही साधना करतो. साधना केल्यानंतरही आयुष्याच्या अंतकालापर्यंत योगाचं जे साध्य आहे ते त्याला प्राप्त होत नाही. प्राप्त होत नाही, त्याला प्रारब्ध संपल्यामुळं त्याचा देहपात होतो, देह पडतो. का? प्रारब्ध संपलं, करेल काय बिचारा. आता प्रारब्ध संपलं म्हणून देहपात जरी झाला तरी देहपात होण्याच्या पूर्वी त्यांनी जे साधन केलेलं असतं ते साधन वाया जातं का? वाया जातं? कधीच जात नाही. कोणतीही साधना, कोणताही अभ्यास कधीही वाया जात नसतो. तुम्ही अर्धवट करा, पूर्ण करा, सुरू करा, थोडा करा, कसाही करा, पण जेवढा तेवढा अभ्यास, जेवढी केवढी साधना आपल्याकडून घडते ती आपल्याकडून घडलेली साधना भले 1 दिवसाची असेल, भले 1 वर्षाची असेल, भले 50 वर्षाची असेल, भले 100 वर्षाची असेल, ती साधना, तो अभ्यास कुठल्याही शास्त्राचा कधीही वाया जात नाही. हे लक्षात घ्या. हा एक होऊ शकतं की त्या आयुष्यामध्ये त्या केलेल्या साधनेला त्या आयुष्यापर्यंत फल मिळत नसेल, हे मी मान्य करतो. फल मिळत नसेल, नाही बाबा, आयुष्य संपेपर्यंत, मरण यायच्या आत त्याला फल मिळालं नसेल त्या अभ्यासाचं, साधनेचं, हे मान्य आहे. पण फल मिळालं नाही म्हणून ती वाया गेली असं कधीही घडत नाही. ते कुठे ना कुठेतरी आपल्याला पुढच्या जन्मी उपयोगाला येतच असतं. काही कृतींना फल मिळत नाही, काही साधनेला, काही अभ्यासाला, काही कष्टाला फल मिळत नाही. आपण केलेले सगळेच कष्ट फलद्रूप होतात असं नसतं. कष्ट करून आपण एखादं प्रमाण पाठ करतो, ऐन कीर्तनात विसरतोच की नाही, होतच की नाही. कष्ट करून आपण एखादा श्लोक, एखादी ओवी पाठ करतो. आणि आता हा श्लोक इतका महत्वाचा आहे, ही ओवी इतकी महत्वाची आहे की अभंग याच ओवीवर सुटेल असं वाटत असतं. आणि मग किती वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणणार.
किती वेळ पाठ सांगा की किती वेळ झालं हो झालं विचारणं झालं असं झालं तसं झालं विठ्ठल विठ्ठल म्हणून झालं विठोबा रुक्माई घेतलं तरी आठवत नाही होत नाही मान्य आहे. बरं काही काही ओव्या अशा असतात की आपल्या अभ्यासामध्ये कीर्तनाचा जो अभ्यास आपण करतो ना जो करतो तो करताना त्या अभ्यासामध्ये ती ओवी आलेलीच नसते अपेक्षितही नसते आपल्या डोक्यातही नसते. पण ज्या वेळेला आपण कीर्तनाला उभं राहतो बोलण्याच्या ओघामध्ये अशी ती ओवी चपखल आठवते की आपल्यालाच वाटतं वाह काय अभ्यास आहे माझा. असं काही नसतं असं काही नसतं. ती ज्या नारदांच्या गादीवर आपण उभे असतो त्या नारदांची ती कृपा असते ती भगवंताची कृपा असते. आता एखादी ओवी एखादा श्लोक पाठ करूनही ऐन वेळेला आठवत नाही एखादा श्लोक पाठ न करता ऐन वेळेला एकदाच कुठेतरी ऐकलेला असतो पण ऐन वेळेला आठवून जातो. असं का होतं त्याचं हेच कारण हे लक्षात ठेवा. 1000 वेळेला घोकून एखादी ओवी विसरतो आणि एखादी ओवी एकदा ऐकली की कानावर पडली की पाठ होऊन जाते. असं का होतं. जी ओवी आपण 1000 वेळेला घोकून विसरतो त्याची चिंता करू नका आणि जी ओवी आपल्याला अचानक आठवली एकदा ऐकून पाठ झाली त्याच्यात आपल्या बुद्धीवर फार भरोसा ठेवू नका. मग असं का होतं. जी ओवी आपल्याला एकदा ऐकल्याबरोबर पाठ होते ती एकदा ऐकल्यावर पाठ होत नसते. मागच्या जन्मी आपण 1000 वेळेला घोकलेली असते म्हणून या जन्मात एकदा ऐकली की पाठ होते. आणि जी ओवी आपण 1000 वेळेला पाठ करून विसरलोय त्याची चिंता करू नका. पुढच्या जन्मी एकदा ऐकली की पाठच होणार आहे आपल्याला. त्याची चिंता करायचं कारण नाही. कारण का 1000 वेळेला आपण घोकलोय ही गोष्ट खरी आहे अभ्यास केलाय त्याची आवृत्ती दिलेली आहे पण ही आवृत्ती वाया गेली का मला सांगा. हा आम्हाला कीर्तनात आठवली नाही म्हणून आम्ही केलेल्या श्रमाला फल मिळालं नसेल हे मान्य आहे. एक दृष्टांत सांगतो. एक दगडफोड्या होत्या रस्त्याच्या कडेला दगड फोडत बसला. एक मोठा दगड होता मोठा घड घेतला घालायला लागला. घड ते दगड काही केल्या फुटेना. 10 घाव 15 घाव घातले 20 घाव घातले दगड फुटेना. 21वा घाव बसला आणि दगडाला भेट पडली. दगड फुटला. फुटल्यानंतर त्याला बरं वाटलं आता फुटलाच आहे आता बसू थोडा वेळ. थकला होता घामानं चिंब झालेला. दुसऱ्या दगडावर बसला. आपल्या अंगावरच्या उपरण्याने सगळं अंग पुसून काढलं पाणी वगैरे प्यायला. तिथं तुमच्या माझ्यासारखा एक जण बाजूला उभा होता. तो जवळ आला आणि त्यांनी त्या दगडफोड्याला विचारलं दादा अहो किती घामानं चिंब झाला केवढे श्रम. तो म्हणाला बघा ना दगड कडक लागला फुटता फुटेना. मग त्यांनी विचारलं किती घाव घालावे लागले. त्यांनी सांगितलं 20 घाव घातले तरी दगड फुटला नाही. 21व्या घावाला दगड फुटला. हा विद्वान असा तो म्हणाला अहो 21व्या घावाला जर दगड फुटला तर 21वा घावच पहिल्यांदा का घातला नाही. 21वा घाव जर पहिल्यांदा घातला असता तर सगळेच प्रश्न मिटले असते. मुद्दा एवढाच आहे की 20 घाव घातल्यानंतर 21व्या घावाला दगड फुटला हे जरी खरं असलं तरी म्हणून 20 घाव वाया गेले काय. वाया जात नाही म्हणजे आधी ज्या साधनेला फल मिळालेलं नाही ती साधना वाया जात नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे. ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये जे चिंतन करतात तो पुरुष योगी आहे साधना करतोय परंतु त्याला यश मिळालं नाही फल मिळालं नाही त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली नाही आणि प्रारब्ध संपलं म्हणून त्याचा देहपात झाला. मग त्याला नंतर कुठेतरी जन्म मिळतोच की नाही. मिळतो. कुणाच्या ठिकाणी मिळतो. भगवंतांनी 2 विकल्प मांडले. एकतर योग्यांच्या घरात मिळतो अथवा कुलीनामेव तिथे तरी कुठेतरी त्याला जन्म मिळतो. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय जे बोलून दाखवतात तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्व देहिकम. माझा मुद्दा इथंच आहे. ज्ञानोबरायांनी याच्यावर जे भाष्य केलंय ते भाष्य कवित्व निर्माण होण्याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं दिग्दर्शन करणारं भाष्य आहे असं मला म्हणायचं आहे. कारण ज्ञानोबरायांनी तशा अर्थाचे शब्द वापरले. ऐका ज्ञानोबराय तिथं बोलताना मला सगळं सांगायचं नाही. आपल्याला पाठ असणाऱ्या ओव्या 3च ओव्या फक्त मी आपल्या समोर ठेवतो. तो योगभ्रष्ट पुरुष जो अशा घरामध्ये जन्माला येतो तिथं त्याला काय प्राप्त होतं. ज्ञानोबराय बोलतात मोटकी देहाकृती उमटे
आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रकटे प्रकाशु जैसा. दृष्टांतानं ज्ञानोबराय बोलतात. मोटकी देहाकृती उमटे, मोटकी देहाकृती त्याला प्राप्त होते आणि तिथं निज ज्ञानाची पहाट फुटते. आता पहाट फुटली, ज्ञान झालं नाही अजून, पहाट फुटली पण ज्ञान झालं नाही. कसं? जैसा सूर्या पुढे प्रकटे प्रकाशु जैसा. सूर्य डोळ्याला दिसायच्या आधी अरुणोदय होतो की नाही? अरुणोदय होतो ना, आपल्याला तांबडा प्रकाश दिसतो आणि मग काही काळानं सूर्य प्राप्त होतो, आपल्याला दिसायला लागतो, सूर्यबिंब दिसायला लागतं. सूर्यबिंब म्हणजे जर ज्ञान असेल तर ज्ञानाच्या आधी प्राप्त होणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश त्याला प्राप्त होतो, त्याला निज ज्ञानाची पहाट असं ज्ञानोबराय बोलतात. तो त्याला ते ब्रह्मज्ञान नव्हे अजून, तो जन्माला आला आणि ब्रह्मज्ञानी झाला असं नाही झालं. तो तिथं जन्माला आला, तिथं त्याला काही ज्ञान प्राप्त होतं. ते कसं प्राप्त होतं, काय? ज्ञानोबराय पुढे बोलतात. तैशी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. इथपर्यंत माझं काही म्हणणं नाही, मला इकडं अजून आणायचंच नाही. ज्ञानोबराय पुढच्या ओवीमध्ये जे बोलतात ते मला सगळं काव्याकडे घ्यायचंय. पुढं ज्ञानोबराय काय म्हणतात? तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वत दुभे. सारस्वत हा शब्द मला आपल्या समोर ठेवायचा आहे. सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस, मनची, तो वेगळं काय नाही, मनची सारस्वत दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. ज्ञानोबराय हे बोलतात. आता मनची सारस्वत दुभे आणि ते मग नंतर निघती मुखे असं होतं. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासिये. याच नियमाप्रमाणे, ज्ञानोबरायांच्याच नियमाप्रमाणे मग निघती मुखे हे होऊन जातं. इथं बोलताना ज्ञानोबराय काय म्हणतात? सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वत दुभे. सारस्वत हा फार वजनदार शब्द ज्ञानोबरायांनी तिथं वापरला. ज्ञानोबराय तिथं असं म्हणत नाहीत की त्याच्या मुखातून सगळा वेदांत बाहेर पडतो. ज्ञानोबराय म्हणतात सारस्वत हा शब्द तिथं वापरायचं काय कारण असेल ज्ञानोबरायांना? विषय काय चाललाय? योगभ्रष्ट पुरुष आहे, त्याची साधना अपूर्ण राहिली म्हणून योग्याच्या घरामध्ये जन्माला येतो. मग योग्याच्या घरात जन्माला आल्यानंतर त्याला निजज्ञानाची पहाट फुटते. मग निजज्ञानाची पहाट त्याच्या जीवनामध्ये फुटल्यानंतर भले त्याला बाळपणीचं सर्वज्ञता प्राप्त होईल. मग बाळपणीचं सर्वज्ञता प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाधी सांगावी, त्यांनी ऐक्य सांगावं, त्यांनी जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करावं. नाहीतर योगभ्रष्ट आहे, समाधी लागली म्हणजे त्यांनी बोलूच नाहीये असं सगळं त्यांनी करावं. पण ज्ञानोबराय हे न बोलता, योग्याच्या घरात जन्माला आला, तो कविता करेल का? तो काव्य निर्माण करेल का? योगी आहे ना तो. अरे त्याला बाळपणीचं सर्वज्ञता प्राप्त झाली ना, मग आता तो काय कविता करेल काय? नाही. ज्याला आत्मज्ञानामध्ये स्वारस्य वाटतं त्याला बाकी कशातही स्वारस्य वाटतच नसतं. ज्याला आत्मसुखाची जाणीव झालेली आहे तो विषयाकडे जात नाही ना. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, तयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. ज्ञानोबराय बोलून दाखवतात की नाही? म्हणजे आत्मसुखाची गोडी ज्याला प्राप्त झाली तो सगळ्या विषयांना विटतो. मग तो काय शृंगाराकडे धावेल? मग तो काय कारुण्याकडे धावेल? तो काय विभत्स विषयाकडे धावेल? आत्मसुखाची गोडी त्याला प्राप्त झाली, अजून काय पाहिजे महाराज? अशा योग्याच्या घरामध्ये तो जन्माला येतो. बाळपणीच सर्वज्ञता त्याला प्राप्त होते. वरितया ते सर्वज्ञता स्वतःहून त्याला वरते, इथपर्यंत त्याला लाभ होतो. पण ज्ञानोबराय बोलताना हे बोलतात, सिद्ध प्रज्ञा जरी त्याला प्राप्त झाली तरी मनची सारस्वत दुभे. माझा मुद्दा इथंच आहे. म्हणजे सारस्वत म्हणजे उत्तम पद्धतीचं, श्रेष्ठ पद्धतीचं, सर्वोत्कृष्ट काव्य म्हणजे जर सारस्वत असेल तर त्या सारस्वता करता पहिल्यांदा काय लागतं? ज्ञानोबराय म्हणतात सिद्ध प्रज्ञा लागते. पहिल्यांदा सिद्ध प्रज्ञेची अपेक्षा असते. म्हणजे काव्य त्याला म्हणा जे सिद्ध प्रज्ञेतून प्रकट झालं. त्याने काव्याची व्याख्याच केली ना ज्ञानोबरायांनी एका अर्थाने. काव्य कशाला म्हणा? जे सिद्ध प्रज्ञेतून प्रकट होतं. आता सिद्ध प्रज्ञेतून प्रकट होतं याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणून श्लोकात चला, तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. म्हणजे पौर्वदेहिक बुद्धी संयोग जिथं असतो तिथंच सिद्ध प्रज्ञा असते.
आणि असा पौर्वदेहिक बुद्धी संयोग ज्या सिद्ध प्रज्ञेला निर्माण करतो, ती सिद्ध प्रज्ञा जे निर्माण करते त्याला काव्य असं म्हणा. ही ज्ञानोबांनी केलेली काव्याची एक व्याख्या थोडीशी आपण वेगळ्या अर्थाने लावून घ्या बरं का. वास्तविक योगशास्त्राचं वर्णन चालू आहे. इथं सारस्वतासारखा शब्द ज्ञानोबांना वापरण्याचं कारण नाही आहे, पण ज्ञानोबाराय अशाही ठिकाणी सारस्वत पदाची योजना करतात. याचाच अर्थ तत्वज्ञाच्या अंतःकरणामध्ये दडलेला हा हळुवारपणा, हे लक्षात घ्या. नाहीतर तत्वज्ञ बहुधा वृक्ष असतात. तत्वज्ञाला व्यवहाराशी घेणं देणं नसतं. तत्वज्ञाला व्यवहारामध्ये घडणाऱ्या घटनांशी घेणं देणं नसतं. तो तत्वज्ञच असतो. पण तत्वज्ञ हा हळुवार असला पाहिजे. तत्वज्ञाच्या अंतःकरणामध्ये कोंभाची लवलव असली पाहिजे. त्याचं अंतःकरण केवढं मवाळ असलं पाहिजे. तत्वज्ञ असला तरी अत्यंत संवेदनशील असला पाहिजे. या अटी ज्ञानोबारायांच्या अशा शब्द योजनेतून सहज कळून येतात की ज्ञानोबाराय नुसते तत्वज्ञ नाहीत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. इथं ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला होतं. आणि या अर्थाने ज्ञानोबारायांनी हा एक विचार आपल्यासमोर ठेवला. अजून एक गोष्ट ज्ञानोबारायांनी काव्य निर्मिती करता म्हणून आपल्याला सांगितली, ज्याच्यातून आपल्याला काव्याची व्याख्या करता येते. आता ती गोष्ट कोणती आहे त्याचा विचार करायचा आहे उद्या. आता त्याचा विचार करत नाही, उद्याला त्याचा विचार करू. कुंडलिक वरदे हरवे.